कालावधीमधील हे शेवटचं अधिवेशन आणि आजचा हा शेवटचा अर्थसंकल्प. गेल्या अर्थसंकल्पामध्ये शिंदे साहेबांनी त्यावेळेला सुद्धा सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. आणि आजही जर या महाराष्ट्रातील परिस्थिती पाहिली तर दुष्काळाची परिस्थिती आहे, काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका आहे आणि त्यामुळे जे काही नुकसान झालेले त्यासाठी दिलासा देणारा हा अर्थसंकल्प राहणार आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्य माणूस हा क्रायटेरिया त्याला मध्य केंद्रबिंदू मानून हा आजचा अर्थसंकल्प सादर होईल. त्या बाबतीमध्ये जेव्हा समोर येईल सभागृहात जेव्हा तो मांडला जाईल त्यावर सविस्तर बोलणं उचित होईल. आज एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे. जरांगे पाटील ज्या पद्धतीने विधानं करतायत, शिवराळ भाषेचा वापर करतायत, या सगळ्यांच्या मागे नेमकं कोण आहे? कारण बरेचसे आरोप प्रत्यारोप होत आहेत की ते ठाकरेंचे अस्तित्व असतात, शरद पवारांचं अस्तित्व आता, राजेश टोपे याच्या मागे आहेत, रोहित पवार आहे. काय वाटतं नेमकं तुम्हाला? सगळं सत्य बाहेर आहे? गेल्या 3-4 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनाच्या आडून काही घटना घडण्याचा प्रकार आपण पाहिलेला आहे. काही ठिकाणी एकमेकाला चॅलेंज करण्याची भाषा वापरली गेलेली आहे आणि हे शांततेत चालणारं आंदोलन एक वेगळ्या मार्गाने कसं चाललंय यामुळे सरकार सुद्धा गंभीरतेने त्या आंदोलनाकडे पाहत आहे. जरांगे पाटलांनी जे काही आंदोलन केलं त्या आंदोलनामधल्या ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण करण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे. मूळ मागणी जी त्यांची होती की कुणबी सर्टिफिकेट मिळाले पाहिजेत, ते लाखो कुणबी सर्टिफिकेट हे मराठा समाजाला मिळालेले आहेत, याचा अर्थ ते ओबीसी झालेले आहेत. दुसरा मुद्दा जो त्यांचा होता की आम्हाला आरक्षण हवंय, परंतु नंतर त्यांनी जेव्हा भूमिका बदलली त्यांनी सांगितलं की आम्हाला ओबीसीतूनच पाहिजे. तर त्यावेळेला शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती की आरक्षण आम्ही निश्चित मराठा समाजाला देणार आहोत, परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावू देता ते आरक्षण देणार आहोत. काही लोकांनी याच्यावर टीकाही केली, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी ते आरक्षण या सभागृहामध्ये बिल आणून ते पासही केलं. जेव्हा 10% सेपरेट आरक्षण दिलं गेलं त्या टायमाला महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांनी त्याच्याबद्दलचा आनंद व्यक्त केलेला आहे. परंतु शंका उपस्थित करून त्यांच्या आनंदावर कसं विरजण टाकता येईल हा प्रयत्न काही राजकीय लोकांनी केला. मग हे 10% दिलेलं आरक्षण टिकेल का? मागे 2 वेळा जे आपण आरक्षण दिले होते ते टिकलं नाही तर मग हे कसं टिकेल यावर अनेक लोकांनी चर्चा केल्या. मी आपल्या माध्यमातून स्पष्टपणे सांगू इच्छितो की ह्या मधल्या काळामध्ये जी मागास आयोगाची जी समिती स्थापन केली होती, जवळपास त्यांनी 3.5 ते 4 लाख कर्मचारी लावून हा सर्वे सुद्धा केला आणि हा सर्वेचा अहवाल मागच्या वेळेला जे काही मराठा आरक्षण जर कॅन्सल झालं होतं त्यामध्ये सुप्रीम कोर्टाची टिप्पणी होती की मराठा समाजाला मागास कसं ठरवणार, कोणता बेस आहे, आणि तो बेस यावेळेला सरकारने तयार करून मराठा आरक्षणाची घोषणा या सभागृहात केलेली आहे. म्हणून हे आरक्षण टिकणारच आहे. आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की हे पहिलं असं नाही, हे अनेक राज्य आहेत. माझ्याकडे त्याची यादी आहे पूर्ण. या यादीमध्ये जर पाहिलं तर जवळपास 2 केंद्रशासित जे प्रदेश आहेत, लक्षद्वीप आणि दीव दमण. लक्षद्वीपला तर 100% आरक्षण दिलेलं आहे, दीव दमणला 51% दिलेलं आहे आणि बाकी जे राज्य आहेत जवळपास 23 राज्य असे आहेत जे 50%च्या वर त्यांना आरक्षण मिळालेलं आहे. म्हणून हे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आपण आरक्षण दिलेलं आहे. हे सर्व झाल्यानंतर सुद्धा मग हे आता आंदोलन शमेल आणि मराठा समाजाला न्याय मिळाल्यानंतर हे कशाला शांत जर झाले तर राजकीय पोळी कशी भासता येणार नाही या एक फक्त ईर्ष्येपोटी काही लोकांनी भांडणं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठा आंदोलकाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, परंतु इतर लोकांनी त्याच्यामध्ये फूस टाकण्याचा, पेट्रोल ओतण्याचा जो प्रयत्न केला तो दुर्दैवी आहे. मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की जे काही बसेस पेटवल्या जातात किंवा ज्या ज्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडलेत यामागे जे लोक होते ते आंदोलनातले नव्हते, ते इतर होते, त्यांच्यावर पोलीस ही कारवाई करताय. आता आज सभागृहामध्ये एसआयटी चौकशीची मागणी केली आणि ती माननीय उपमुख्यमंत्र्यांनी मान्यही केली. या एसआयटी चौकशीमध्ये
जे या आंदोलनाला फूस लावत होते, जे या आंदोलनामध्ये आणखीन दोन समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल याचा जे काही प्रयत्न करत होते त्यांना आता त्यांची जागा दाखवल्या जाणार आहे. मी तुमच्या माध्यमातून जरांगे पाटील साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे, कृपया आपल्याकडे सुद्धा काही पुरावे आहेत असं आपण सांगितलेलं आहे, ते कृपया यासाठीकडे द्या. एकदा दूध का दूध पाणी का पाणी हे झालंच पाहिजे. हे सर्व आंदोलनामध्ये जर आपण पाहिलं तर काही लोक एकदम शांतपणे हे आंदोलन कसं पेटवता येईल याचा विचार करत होते, हे दिसून आलेलं आहे. मग काही लोक म्हणतात की स्क्रिप्ट वाचतायत किंवा काही लोक म्हणतात की हे यांच्याबद्दल का बोलत नाही, हे सर्व गोष्टी आणि त्यांच्याच काही सहकार्याने जे काही स्पष्ट केलेलं आहे की यामागे राष्ट्रवादीचे शरद पवार, राजेश टोपे, रोहित पवार वगैरे सर्व आहेत. हा सर्व चौकशीचा भाग आहे. चौकशी झाल्यानंतर ही सर्व नावं समोर जे कारणीभूत आहेत ते स्पष्टपणे समोर येतील. मी सर्व मराठा बांधवांना सुद्धा विनंती करणार आहे, हे लोक राजकारणातले काही लोक तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवण्याचा प्रयत्न करतात. कृपया यांच्यापासून सावध राहा. जे शिंदे साहेबांनी तुम्हाला आरक्षणाचा शब्द दिला होता, एक शेतकरी कुटुंबातला मराठा समाजाचा मुख्यमंत्री झालेला काही लोकांना आवडत नाही. काही लोक मुद्दाहून आपलं राजकारण आता संपेल या भावनेतून जे वागतायत त्यांना तुम्ही बळी पडू नका, ही विनंती तुम्हाला आहे. आणि जे आरक्षण शिंदे साहेबांनी शपथपूर्वक घेतलं होतं ते दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाहीत, एवढं निश्चित राहा. सुप्रीम कोर्ट असो की कुठेही असो हे आरक्षण टिकेल कसं याचा आमचा प्रयत्न राहील. राहिला सगळ्या सोयऱ्याचा जो प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये जे काही आक्षेप आलेले आहेत किंवा जे काही प्रक्रिया चालू आहे त्याला जरूर थोडा वेळ लागेल, परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने आम्ही आहोत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आम्ही आहोत. म्हणून इतरांच्या या सगळ्या भूलतापाला बळी पडू नका एवढी विनंती आपल्याला यामधून करतोय. ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी लावली गेली आहे, त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची देखील एसआयटी चौकशी व्हावी अशी विरोधकांनी मागणी केली. एसआयटी चौकशी ही माणसाला धरून लावल्या जात नाही, गैरसमज निर्माण होत आहेत. एसआयटी चौकशी ह्या त्या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या आधारावर एसआयटी चौकशी असतात. या एसआयटी चौकशीमध्ये कुणाच्या वैयक्तिक नावावर ही एसआयटी चौकशी लावलेली नाही, तर तिथे घडलेल्या घटनावर. आणि म्हणून ही चौकशी होताना सर्वसामान्य माणसापासून तर त्या ठिकाणच्या असलेल्या परिसरामधला जे काही षडयंत्र चाललं होतं त्या सगळ्यांची चौकशी होणार आहे. आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं जे काहीला कारणीभूत असेल ते सर्व गुन्हेगार समोर येणार आहेत. धन्यवाद. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.